नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आंबट शॉकिंग हा चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अटकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फोर्स असलेला आंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे। या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती। या चित्रपटाचा टीजर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता। विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे। निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे। पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया। आंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे। विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल। आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे। या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे। तिन्ही मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं। पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागर, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे। आंबट शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे। सोशल मीडियाच्या जगात अटकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे। या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचा 6 लाख रुपये झालेला आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आंबट शॉकिंग हा चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अटकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फोर्स असलेला आंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे। या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती। या चित्रपटाचा टीजर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता। विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे। निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे। पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया। आंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे। विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल। आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे। या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे। तिन्ही मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं। पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागर, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे। आंबट शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे। सोशल मीडियाच्या जगात अटकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे। या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला
आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचं 6 लाख रुपये झालेलं आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आंबट शॉकिंग हा चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजाळात अटकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फौज असलेला आंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा टीझर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता. विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया. आंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल. आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे. या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे. 3 मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं. पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागार, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे. आंबट शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या जगात अटकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचं 6 लाख रुपये झालेलं आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आंबट शॉकिंग हा चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजाळात अटकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फौज असलेला आंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा टीझर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता. विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया. आंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल. आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे. या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे. 3 मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं. पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागार, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे. आंबट शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे.
सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे। या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचा 6 लाख रुपये झालेला आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अंबट शॉकिंग हा चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अडकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फौज असलेला अंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे। या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती। या चित्रपटाचा टीजर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता। विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे। निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे। पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया। अंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे। विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल। आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे। या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे। 3 मित्रांच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं। पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागर, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे। अंबट शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे। सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे। या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचा 6 लाख रुपये झालेला आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अंबट शॉकिंग हा चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अडकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फौज असलेला अंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे। या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती। या चित्रपटाचा टीजर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता। विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे। निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे। पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया। अंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे। विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल। आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे। या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे। 3 मित्रांच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं। पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागर, अमेय वाघ,
चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे. अंबड शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचं 6 लाख रुपये झालेलं आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अंबड शॉकिंग हा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अडकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फौज असलेला अंबड शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा टीझर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता. विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर ही चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया. अंबड शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल. आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे. या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे. 3 मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं. पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागार, अमय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे. अंबड शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचं 6 लाख रुपये झालेलं आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अंबड शॉकिंग हा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अडकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फौज असलेला अंबड शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा टीझर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता. विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर ही चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया. अंबड शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल. आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे. या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे. 3 मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला
दिशा देणारी आहे असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं. पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागार, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे. अंबड शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचा 6 लाख रुपये झालेला आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अंबड शॉकिंग हा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अडकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फौज असलेला अंबड शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा टीझर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता. विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर ही चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया. अंबड शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल. आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे. या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे. 3 मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं. पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागार, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे. अंबड शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचा 6 लाख रुपये झालेला आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अंबड शॉकिंग हा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अडकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फौज असलेला अंबड शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा टीझर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता. विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर ही चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया. अंबड शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल. आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे.
या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे. तिन्ही मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं. पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागार, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे. अंबर शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचं 6 लाख रुपये झालेलं आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अंबर शॉकिंग हा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजाळात अडकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फोर्स असलेला अंबर शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा टीझर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता. विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया. अंबर शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल. आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे. या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे. तिन्ही मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं. पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागार, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे. अंबर शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचं 6 लाख रुपये झालेलं आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अंबर शॉकिंग हा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजाळात अडकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फोर्स असलेला अंबर शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा टीझर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता. विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे.
पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया। आंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे। विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल। आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे। या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे। तिन्ही मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं। पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भालेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागर, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे। आंबट शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे। सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे। या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचा 6 लाख रुपये झालेला आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आंबट शॉकिंग हा चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अडकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फौज असलेला आंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे। या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती। या चित्रपटाचा टीजर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता। विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे। निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे। पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया। आंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे। विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल। आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे। या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे। तिन्ही मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं। पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भालेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागर, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे। आंबट शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे। सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे। या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचा 6 लाख रुपये झालेला आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आंबट शॉकिंग हा चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अडकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फौज असलेला आंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे। या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती। या चित्रपटाचा टीजर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता। विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे।
निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे। पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया। आंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे। विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल। आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे। या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे। तिन्ही मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं। पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागार, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे। आंबट शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे। सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे। या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचं 6 लाख रुपये झालेलं आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आंबट शॉकिंग हा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अडकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फौज असलेला आंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे। या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता। विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे। निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे। पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया। आंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे। विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल। आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे। या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे। तिन्ही मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं। पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागार, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे। आंबट शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे। सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे। या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचं 6 लाख रुपये झालेलं आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आंबट शॉकिंग हा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अडकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फौज असलेला आंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे।
या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती। या चित्रपटाचा टीजर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता। विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे। निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे। पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया। आंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे। विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल। आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे। या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे। तिन्ही मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं। पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागर, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे। आंबट शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे। सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे। या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचा 6 लाख रुपये झालेला आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आंबट शॉकिंग हा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजाळात अडकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फौज असलेला आंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे। या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती। या चित्रपटाचा टीजर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता। विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे। निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे। पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया। आंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे। विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल। आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे। या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे। तिन्ही मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं। पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागर, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे। आंबट शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे। सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे। या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचा 6 लाख रुपये झालेला आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आंबट शॉकिंग हा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
सोशल मीडियाच्या मायाजालात अडकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फौज असलेला आंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा टीझर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता. विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर ही चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया. आंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल. आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे. या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे. 3 मित्रांच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं. पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भालेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागर, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे. आंबट शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचं 6 लाख रुपये झालेलं आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आंबट शॉकिंग हा चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अडकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फौज असलेला आंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा टीझर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता. विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर ही चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया. आंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल. आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे. या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे. 3 मित्रांच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं. पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भालेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागर, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे. आंबट शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचं 6
लाख रुपये झालेला आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आंबट शॉकिंग हा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अटकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फोर्स असलेला आंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे। या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता। विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे। निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर ही चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे। पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया। आंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे। विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल। आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे। या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे। तिन्ही मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं। पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागर, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे। आंबट शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे। सोशल मीडियाच्या जगात अटकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे। या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचं 6 लाख रुपये झालेलं आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आंबट शॉकिंग हा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अटकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फोर्स असलेला आंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे। या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता। विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे। निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर ही चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे। पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया। आंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे। विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल। आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे। या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे। तिन्ही मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं। पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागर, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे। आंबट शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे। सोशल मीडियाच्या जगात अटकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे। या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया।
या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचं 6 लाख रुपये झालेलं आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आंबट शॉकिंग हा चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अटकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फोर्स असलेला आंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा टीझर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता. विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर ही चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया. आंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल. आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे. या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे. 3 मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं. पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागार, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे. आंबट शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या जगात अटकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचं 6 लाख रुपये झालेलं आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आंबट शॉकिंग हा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाच्या मायाजालात अटकलेले 3 मित्रांची गमतीशीर सफर, त्यात हास्याची लाट आणणारी गोष्ट, मराठमोळ्या कलाकारांची तगडी फोर्स असलेला आंबट शॉकिंग या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा टीझर ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता. विशेष म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. निखिल वैरागर यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलेलं असून या सिनेमात निखिल स्वतः, अक्षय टकसाले आणि किरण गायकवाड हे 3 मित्रांवर ही चित्रपटाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. पूजा सावंत या सिनेमाबद्दल काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया. आंबट शॉकिंग हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. विनोदी शैली साकारलेली ही कथा प्रेक्षकांना नक्की भावेल. आजवर मी साकारलेल्या भूमिकाहून ही काहीशी हटके भूमिका आहे. या सिनेमात मला वेगळ्या नजरेतून एक अभिनेत्री म्हणून पाहायला लावलंय आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी दिली आहे. 3 मित्राच्या कथेत मी एक अशी व्यक्तिरेखा साकारते जी मजेशीर असूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे, असे पूजा सावंत यांनी म्हटलेलं होतं. पूजासह या चित्रपटामध्ये प्रार्थना भिडे, भाऊ कदम, गौतमी पाटील, पार्थव भारेराव, अभिजित खाडेकर, मोनालिसा बागार, अमेय वाघ, चिन्मय संत, श्रीकांत यादव, गौतमी पाटील, रमेश परदेशी,
देवेंद्र गायकवाड असे अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहे. अंबड शॉकिंग ही मजेशीर गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या 3 मित्रांची गमतीशीर सफर या सिनेमात दाखवलेली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 लाख रुपये कमवले होते ओपनिंग डेला आणि दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 3 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाने इंडियन नेट कलेक्शन या चित्रपटाचं 6 लाख रुपये झालेलं आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 7 लाख रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे.